नमस्कार मुलांनो, नागरिकशास्त्रातील पहिला पाठ आपले समाज जीवन हा आपण अभ्यासला आहे। माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय जगूच शकत नाही। माणसाचा विकास आणि त्याच्या गरजांची पूर्तता ही समाजामध्येच होत असते। समाजातील विविधता आणि त्या विविधतेमध्ये असलेली एकता याचा अभ्यास आपण हा पाठ क्रमांक 2 समाजातील विविधता यामध्ये करणार आहोत। भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात। हे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सण उत्सव साजरे करताना आपल्याला दिसतात। त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती देखील वेगवेगळ्या असलेल्या दिसतात। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशामध्ये आहेत। त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण झालेली आहे। भारतीय समाजामध्ये अशा प्रकारे एकता असलेली दिसून येते। विविधता हीच आपली ताकद आहे। विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय। अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते। त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींची आपली ओळख होते। आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो। इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो। यातून समाजामध्ये एकोपा वाढतो। सामाजिक एकोप्यामुळे आपण नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो। एखाद्या वेळेला नैसर्गिक अडचण येते, नैसर्गिक संकट येतं, अशा वेळेला समूहाने त्या संकटाला सामोरं जाण्याची गरज असते आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या सामाजिक एकोप्याचा आपल्याला उपयोग होतो। भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेलं आहे। भारतीय समाजामध्ये विविध धर्माचे लोक राहतात। त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावं व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठीच आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। भारत हे जगातील एक महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात। राज्य शासनाच्या दृष्टीने किंवा आपल्या देशाच्या शासनाच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत। कोणत्याही धर्माला शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान दिलेलं नाही। सर्व धर्मीय लोक आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशाच्या कायद्यानुसार समान आहेत। आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावरती आहे। अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या देशामध्ये आहेत। ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक सुखासमाधानानं एकत्रितपणे नांदत असलेले दिसून येतात। आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही। प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे। धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही। सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते। शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या आहेत। त्या धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही। प्रत्येक व्यक्तीची शैक्षणिक पात्रता किंवा त्याच्या अंगी असलेली कला कौशल्य याच्या आधारावरच प्रत्येक व्यक्तीला रोजगार किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच अल्पसंख्याक किंवा भाषिक अल्पसंख्याक असलेले जे लोक आहेत, अशा अल्पसंख्याक लोकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा शासनाने दिलेल्या आहेत। मग शैक्षणिक सुविधा असतील किंवा रोजगाराबाबतच्या सुविधा असतील, त्यामध्ये विशेष अशा तरतुदी असलेल्या दिसून येतात। अल्पसंख्याकांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात। त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांचा विकास व्हावा यासाठी देखील शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात।
अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे देखील स्वातंत्र्य त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढे धर्म आढळतात त्या सर्व धर्माचे लोक भारतामध्ये राहत असलेले दिसून येतात आणि या सर्व धर्मियांमध्ये एकोप्याची भावना असलेली दिसून येते. आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा सहभाग महत्त्वाचा असतो. समाजामध्ये राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ. सहकार्य. समाजामध्ये सहकार्य भावनेला फार महत्त्व आहे. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचा आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच समाजातील सर्व घटकांमध्ये सहकार्य असणं गरजेचं आहे. सहकार्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होतो आणि प्रगती होते आणि म्हणून सहकार्य भावना ही फार महत्त्वाची आहे. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवलेल्या आहेत त्याची माहिती देखील आपल्याला असायला हवी. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची देखील आपण आपल्या वर्गामध्ये चर्चा करायला हवी आणि चर्चेतील जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे त्यांची नोंद करून इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत ते जर पोहोचवले तर समाजातील जे दुर्बल आणि वंचित घटक आहे त्यांच्यासाठी शासनाने ज्या राबवलेल्या विविध योजना आहे या योजनांची माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्या दृष्टिकोनातून या गोष्टींवर चर्चा होणं महत्त्वाचं आहे. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. जसे आपण कुटुंबामध्ये राहत असताना कुटुंबातील व्यक्तींमध्ये देखील कधीकधी संघर्ष होतात, परंतु ते तात्पुरते असतात. त्याप्रमाणे समाजामध्ये देखील कधीकधी मतभेद, वाद, संघर्ष निर्माण होतात. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होतात. एकमेकांविषयी असणारी पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचं कारण असू शकतं. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. समाजातील मग तो कोणताही घटक असो त्या प्रत्येक घटकासाठी ते नुकसानकारक असते आणि म्हणून हे संघर्ष लवकरात लवकर कसे मिटतील या दृष्टिकोनातून सर्वांचे प्रयत्न असायला हवेत. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष लवकर मिटतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नवीन गोष्टी शिकत असतो, नवीन विचार आत्मसात करत असतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. इथे काही अनुभव दिलेले आहेत ते आपण पाहूया. तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल. खाली तुमचेच काही अनुभव आहेत, त्यात आणखी काही अनुभवांची भर घाला. सभागृह तुडुंब भरले आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसे भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्याशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला. ही जी उदाहरणं आहेत ही सामंजस्याची आहेत. या ठिकाणी प्रत्येकानं जर सामंजस्य दाखवलं त्यामुळे प्रत्येक जी समस्या आहे ती सहज आणि लवकरात लवकर इथे सुटलेली आहे.
गिअर असलेली सायकल हवी असते, परंतु त्यापेक्षा शाळेची फी महत्त्वाची असते आणि म्हणून गिअरवाली सायकल घेण्याचा जो हट्ट आहे तो आपण बाजूला ठेवला. म्हणजे इथे देखील आपण सामंजस्य दाखवलं. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्याशी सुरू असलेला जो कुटुंबाचा वाद आहे तो जर कोर्टामध्ये गेला तर न्याय मिळण्यासाठी किती वर्ष लागतील हे काय सांगता येत नाही. याशिवाय दोन्ही कुटुंबाचे पैसे देखील खर्च होतात आणि नुकसान होतं. आणि त्यामुळे जर आपण सामंजस्य दाखवून आपापसातच हे जे वाद आहे ते मिटवले तर दोघांचंही नुकसान टळणार आहे आणि आपल्यातील सामंजस्य आणि एकोपा वाढणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या नेहमी अनुभवायला येत असतात. अशी उदाहरणं तुम्ही एकत्र करा आणि त्याच्यावरती चर्चा करा. समाजामध्ये आपल्याला विविध भूमिका पार पाडाव्या लागत असतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य देखील ठरलेली असते. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल देखील होत असतात. विविध भूमिका पार पाडण्याची आपण संधी, विद्यार्थी म्हणून तुम्ही आता जीवन जगत असताना तुम्हाला देखील आता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. घरामध्ये असताना तुम्ही कुणाची तरी नातू असता, कुणाचा तरी मुलगा किंवा मुलगी असता. शाळेत आल्यानंतर तुम्ही एक विद्यार्थी असता. अशा वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील याची देखील चर्चा करा. आता इथे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मध्ये तुम्ही आहात. तुम्ही आता विद्यार्थिनी आहात. घरी गेल्यानंतर तुम्ही आपल्या आईबाबांचा मुलगा किंवा मुलगी असता. आपल्या आजी आजोबांचा नातू किंवा नात असता. शाळेमध्ये असल्यानंतर शालेय मंत्रिमंडळाचे सदस्य असता किंवा वर्गाचे प्रतिनिधी देखील असता. शाळेच्या मैदानामध्ये गेल्यानंतर तुम्ही खेळाडू असता. शाळेचा परिसर स्वच्छ करत असताना तुम्ही स्वच्छता दूत असता. तर अशा प्रकारे समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या भूमिकेतून वावरत असतो आणि आपल्या वाट्याला आलेली भूमिका जेव्हा आपण आपल्या जबाबदारीने पार पाडतो त्याच वेळेला समाजाचा विकास होत असतो. आणि अशा वेळेला समाजामध्ये सामंजस्य दाखवून जर आपली भूमिका आपण पार पाडली तर समाजामध्ये एकोपा वाढतो. समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे, परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरांबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी परंपरा संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. रूढी परंपरा किंवा संकेत हे विशिष्ट समाजापुरते मर्यादित असतात आणि ते कुठेही लिखित स्वरूपामध्ये नसतात. ते समाजामधील व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी ते समाजानेच निर्माण केलेले असतात. परंतु कायद्याचं स्वरूप मात्र त्यापेक्षा वेगळं असतं. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था आणि संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.